भडगाव रोडच्या दिरंगाईचा प्रश्न अखेर बैठकीच्या अजेंड्यावर. लाईव्ह टुडे मराठीच्या बातमीची दखल. 17 ऑगस्टला प्रशासन ठेकेदारांची बैठक. भडगाव रोड की मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लाईव्ह टुडे मराठीनं भडगाव रोडवरील धोकादायक परिस्थिती, नागरिक व वाहनधारकांचं होत असलेले हाल आणि अपघाताचा वाढता धोका प्रशासनासमोर मांडला होता. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित प्रशासन, ठेकेदार व नगरपालिका पदाधिकारी यांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गांभीर्यानं घेत कर्तव्यदक्ष प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून भडगाव रोडच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अजेंड्यावर आणलाय. सोमवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे संबंधित अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि सोनाई इन्फ्राच्या ठेकेदारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सोनाई इन्फ्राकडून सुरू असलेल्या कामातील दिरंगाईमुळे परिसरातील पाणी पुरवठा 2 महिन्यांपासून विस्कळीत, व्यापाऱ्यांचं नुकसान आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. नगर परिषदेनं वारंवार पाठपुरावा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्यानं आता संबंधित यंत्रणेला जाब द्यावा लागणार आहे. लाईव्ह टुडे मराठीनं वास्तव जनतेसमोर आणले तर प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी भडगाव रोडचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशानं सोमवारच्या बैठकीचा पाठपुरावा करत बैठक लावली असून सोमवारच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन रस्त्याचं काम लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळणार का? रखडलेला पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार याकडे गडहिंग्लजकरांचं आता लक्ष लागले आहे.